मंडळी आता इथे रंगणार आहे एक मुलाखत आणि जी घेतोय आपला सगळ्यांचा लाडका ची सौका. बघूया तिथे काय घडतंय. नमस्कार सर. नमस्कार. हाय सई. गुलाबानी नशीब काढलंय आज. सर सगळ्यांना कळतंय सर आजूबाजूला दिवाळीचं वातावरण आहे सर. आणि विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की फटाके वाजवून प्रदूषण करण्यापेक्षा एखादा शेर वाजवून फटाकडीला खुश करण्यात जास्त मजा आहे. सर तुमच्या दोघांची माफी मागतो आणि सईसाठी एक शेर अर्ज करतो सर. गौर फरमाइएगा. मरम्मत करने आया हूँ अपने आंखों की क्योंकि लोग गलत समझ लेते हैं. मरम्मत करने आया हूँ अपने आंखों की क्योंकि लोग गलत समझ लेते हैं. मैं तो शराफत से देखता हूँ उसे और लोग मोहब्बत समझ लेते हैं. थँक्यू 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 थँक्यू. हृदयाच्या देवीला प्रेमाचा फराळ दाखवून झाल्यानंतर आता प्रोफेशनल फालतुगिरीकडे वळूया जिच्यामुळे माझं आयुष्य चकलीसारखं कुरकुरीत झालंय. सर तर मी आज अशा नराधमाची मुलाखत घ्यायला आलोय जो स्वतःला उत्सव मूर्ती समजतो सर. बघूया त्याचं विसर्जन करता येतंय काय. चला तर मग सुरुवात करूया. सर ओ सर. हॅलो सर या सर. हॅलो 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 हॅलो. हा 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 नाही 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 तिकडे वा माझं घर आहे तिकडे वा. हॅलो हा सर. हा एक मिनिट हा बोला नाही नाही मी सुखरूप हा. आहे. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. हा बाहेर कडाक्याची थंडी पडली आहे. ही चिन्ह गोठण्याची आहे. ही वातावरण गोठण्याची चिन्ह आहे. हा काळजी घ्या. ठेवतो. हा सर हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. सावकाश सर. हा काय आलं? हे उद्ध्वस्त झालेलं अधिष्ठान बघून मला विचारावंसं वाटतंय सर. काय फटाके रागाने चढलेत अंगावर की नाही 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 हा. नाही हे माझा नवीन मी इव्हेंट करतो हा. ना. ही माझ्या नवीन इव्हेंटची तयारी आहे. काय बोलते सर. हा. पण धोकादायक आहे सर हे. काय आलं? एका हातात पंटी एका हातात चिवडा सर. हा? गळ्यात फटाके इथे रॉकेट. समजा पंटी रोमॅन्टिक झाली आणि हलकासा वातीला स्पर्श झाला केवढा चिवडा लागेल. म्हणजे चंद्रावर जाईपर्यंत खायला तुम्हाला केवढा चिवडा लागेल असं म्हणायचं हा. नाही नाही हा. नाही प्रॉब्लेम नको. नाही सर. टेन्शन घेऊ नको. मग काय? माझे बाबा नेहमी म्हणायचे काय सर. मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गो उभी राखण करते मी रावची. म्हणजे सर नाही ते असंच म्हणायचे. तुला असंच सांगितलं. काय काय रे हा. माझ्या घरात एवढ्या दिवाळीच्या सकाळी सकाळी आलेस. कोण आहेस तू? माझी पहिली अंघोळ. नाही नाही सर मग? भावनेच्या बरेच सांगायचं राहूनच गेले सर. हा. माझं नाव चिन्मय सौमित्र काशीकर म्हणजे ची सौका. ची सौका. हा. म्हणजे तो फेमस मुलाखतकार. हा तू इथे कशाला आलास मग? सांगतो सर. हं. न सोलताच आज हे कळे मला. हा? या सदराखाली मी आज तुमची मुलाखत घ्यायला आलो अच्छा. हा न सोलताचा आज हे कळे मला. हा सर. हं. मुलाखतीला पुढे जाण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो सर काय? की मी उत्सव मूर्तींचा जबरदस्त फॅन आहे सर. थँक्यू. तर ॲज अ फॅन जमलं ना सर. तर ॲज अ फॅन मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा वाटतो हा? की तुमचं नाव काय. माझं नाव सांगायला मला आवडेल. सांगा सर. माझं नाव शिमगा. काय सर. शिरीष मनोहर गावकर. शिमगा. अच्छा लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे वळतो सर. ओके. बघा माथ्यावर बेरोजगारीचा शिक्का आणि मेंदूला बुद्धी दरिद्राचा शाप असं निकृष्ट दर्जाचं व्यक्तिमत्व पदरात पडलेलं असताना आपण यशाच्या शिखरावर निर्लज्जपणे चढू शकतो ही वैश्विक चेष्टा होईल अशी संकल्पना तुमच्या अविकसित मनाला केव्हा शिवली सर. मला तुमचा प्रश्न कळलेला आहे. कळलं. हा, मला ही इव्हेंट करायची संकल्पना केव्हा सुचली? केव्हा सर. तर ती मकर संक्रांतीला सुचली. अच्छा मकर संक्रांतीला असं काय घडलं एकदा तुम्ही सांगितलं की आम्ही विष प्यायला मोकळे सर. तर
मकर संक्रांतीच्या दिवशी माझ्या आईने तिळाचे लाडू केले होते अच्छा. आणि आई बोली घरातल्यांना वाटून ये. सुंदर आहे. मग आजोबा आमच्या घरात मोठे म्हणून पहिला धावत मी आजोबांकडे गेलो. वा. तर आजोबा असे झोपले होते. अच्छा. म्हटलं एवढ्याशा छोट्याशा लाडूसाठी आजोबांची झोपमोड कशाला करा. ओ. मी 2 फूट मागे आलो, हा. अंदाज घेतला आणि 5 लाडू आजोबांच्या तोंडात असे उडवले. 1 2 3 4 5. 5 लाडू आजोबांच्या तोंडात गेले. अरे वा. थोड्या वेळाने अचानक गर्दी जमा झाली. लोकांनी माझ्या झोपलेल्या आजोबांना उचललं हा. आणि घेऊन गेले. मला कळलंच नाही मकर संक्रांतीच्या दिवशी लोकांनी माझ्या आजोबांची होळी का पेटवली. सर पेटवणारच. काय? कारण सर त्यांच्या घशात जी तुम्ही लाडूची लगोरी लावली हा. ती त्यांना फोडता नाही आली. मग यमाने त्यांना आउट केलं सर. म्हणजे आजोबांची आतल्यात आबादुबी झाली. आबादुबी झाली नाही, मग? ते आबादुबीला गेले सर. कळलं का तुम्हाला? पण तेव्हा मला कळलं हा. सणाच्या वेळी असं वेगळं काहीतरी केलं की तुम्ही पॉप्युलर होता. बरोबर, सर. आणि तेव्हापासून मी इव्हेंट करण्याची शपथ घेतली. खरं आहे सर, तुम्ही शपथ घेतलीत सर. म्हणजे आजोबांच्या घशामध्ये लाडूंची पेरणी केल्यानंतर हा. तुम्ही बैलपोळा या सणाला नजर लावायला गेलात सर. बैलपोळा युनिक इव्हेंट होता माझा. बरोबर, सर. हो. मी काय केलं हा. 51 बैलांची शर्यत लावली होती लाईव्ह टेलिकास्ट. सर पण 51च का? 51 5 + 1 = 9. 5 + 1 9 आणि 9 हा शुभांक आहे. सर 5 + 1 = 9. हा ऐकताय ना तुम्ही? बरोबर. आर्यभट्ट माहितीये तुम्हाला? माहितीये ना, ब्रह्मास्त्रमध्ये काम केले तो. सर ते आलिया भट. ते आलिया भट सर. आर्यभट्ट कोण आहे? तुमची बेरीज ऐकून रात्री 12 वाजता तुम्हाला जो जाळू शकतो तो आर्यभट्ट सर. कळलं का सर? हां. ते जाऊ दे सर. आर्यभट्ट तुमच्या खिचगिंतीत पण येणार नाही. तुम्ही शर्यतीबद्दल काहीतरी बोलायचं सर. हा तर मी शर्यतीबद्दल सांगतो. हा. मी बैलपोळ्याच्या दिवशी 51 बैलांची शर्यत लावली बस होती. सर. त्याचं लाईव्ह टेलिकास्ट ठेवलं होतं आणि लाईव्ह टेलिकास्टसाठी मी स्वतः कॅमेरा घेऊन बैलांच्या समोर उभा राहिलो आणि शर्यत सुरू केली. 1 2 3 स्टार्ट. त्या सर त्याच्यानंतर 2 बैलांची 4 शिंग गायब होती सर. हा त्या दिवसापासूनच मला बसण्याचा त्रास सुरू झाला. अरे का माहित नाही पण ती शिंग सतत माझ्या आसपास असतात असं मला वाटतं. सर आसपासच आहेत. कधीतरी तिजोरी उघडून बघितली तर सापडते सुद्धा सर. कळलं का सर? जाऊ दे सर, शिंगांमध्ये जास्त रमूया नको सर. हा. पहिल्यांदा स्वतःच्या शरीरावरची 2 गुंठ जागा दिल्यानंतर तुम्ही यावर्षी काहीतरी आतषबाजी करण्याचा निर्णय घेतलाय सर. हो ही त्याचीच तयारी आहे. काय म्हणताय? कारण या वर्षी माझा इव्हेंट फसणार नाही ह्याची मला खात्री आहे. का सर? का? का? कारण या वर्षीचा सर्वात यशस्वी माणूस माझ्या सोबत आहे. काय बोलतोय काय सर? आम्हाला त्याचं नाव ऐकायला आवडेल सर. मी अभिमानाने नाव सांगेन. सांगा. त्या माणसाचं नाव आहे प्रसाद ओक. ओ माय गॉड. या वर्षीचा यशस्वी लेखक, यशस्वी दिग्दर्शक, यशस्वी प्रोड्युसर आणि यशस्वी अभिनेता. याच्या पुढे सगळं ह्याचं हा. सारखं आपलं माझ्यावर शेअर करत नाही, माझ्यावर कविता करत नाही, माझं नाव घेत नाही. आज सगळीकडे ह्यांचंच नाव आहे. मी आतषबाजी म्हणजे जे फटाके वापरणार आहे सगळ्या फटाक्यांवरती ह्यांचाच फोटो आहे. प्रसादोक रॉकेट, प्रसादोक भुईचक्र, प्रसादोक सुरसुरी, प्रसादोक 1000ची माळ, सगळीकडे प्रसादोक. तुम्हाला कळतंय ना तुम्ही काय बोलताय ते? अरे बिंदास. सर सगळीकडे त्यांचंच नाव काय सर? कसं आहे एकदा प्रसादोक नावाच्या रॉकेटची वाट पेटवली हा. की मी वर्षभर सई तामणकर नावाचा फुलबाजा फिरवायला मोका. सर पण हे सगळं करण्याचं कारण काय सर? हे बघ आपल्या इथे जागच्या जागेवर हिशोब होतात. गेल्या शेड्यूलला बोलले आज हिशोब मांडला. हो सर बरोबर आहे सर. पण तुमचा हिशोब मांडण्याच्या नादात माझी चिलर का आपटताय तुम्ही? हा? हा? अरे ऐक. मला सर या क्षणाला वाटतं तुम्ही त्यांना बोललाय सर मी इथून काढता पाय घेतो सर. नाही, नाही. मला ही मुलाखत अरे, छापायची अजून मी येतो, सर. अजून नाही. नाताळचा इव्हेंट आहे. कोणता? हा. दाढी लावून कोणी देणार सर? अरे 30 इव्हेंट आहे. सर करायचंच नाही मला सर. अरे एवढंच काय काय? समोर प्रशांत दामले सर जे बसलेले हा. आहेत त्यांचा 12500वा प्रयोगाचा जो इव्हेंट हा. आहे तो मीच ऑर्गनाईज केलाय. त्यांनी तुम्हाला दिले? हो. काय ते? त्या इव्हेंटला मी काय करणार आहे माहितीये? काय? मी त्यांनी 12500 नाटकाचे प्रयोग केलेत. हा. मी त्यांच्या एका नाटकाचा प्रयोग त्यांच्यासोबत 12500 तास करणार आहे. काय बोलताय काय सर? हा मी त्यांना फोन पण केलाय. काय बोलले ते? त्यांनी ना उचलला. नाव विचारा. मग मी त्यांना मेल पण टाकलाय. त्यावर काय बोलले ते? हाड म्हणून रिप्लाय केलाय. बरोबर आहे सर. हाडच बोलणार ते. हा. मी 10 वर्ष काम करतोय 13 मिनिटं
परफॉर्म करताना मला वैताग येतो सर. ते का करतील सर? हा इव्हेंट चांगला होईल. नाही होणार सर. अरे होईल, ऐकून तर घे. तुम्हाला कळत नाही, तुम्ही दुश्मनी घेतली. मी ऐकणार नाही सर. मी अरे, ऐकतो अरे, बाबा. अरे, अरे, हा घे ना. वा वा, एकदम फटाफट परफॉर्मन्स. काय वाजवलात, आहा, मजा आ गया. प्रसाद काय म्हणाल? बहारदार, फार सुंदर. या सिरीजमध्ये तुमची प्रतिभा विलक्षण खुलतेच का कुणास ठाऊक, पण या सिरीजमध्ये तुमच्या दोघांचं लिखाण, संवाद आणि पल्लेदार वाक्य याच्यात तुमची मास्टरी आणि ती तुम्ही या सिरीजमधून वारंवार सिद्ध करता. नेहमीप्रमाणेच खूप मजा आली. माझं आज तू कौतुक केलंस. 2-4 फटाके का होईना, पण माझ्या नावाने तू, त्याच्याबद्दल मी तुझा आभारी आहे. फक्त एक सल्ला आहे की जिला कुणाला फुलबाजी म्हणतोयस ती जसजशी पेटत जवळ येते तसतसे चटके बसतात, एवढंच फक्त लक्षात ठेव. बाकी दिवाळीच्या शुभेच्छा वगैरे आहेतच. मजा आली. वा 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 वा. प्रेमाची फुलबाजी. सई. मॅड परफॉर्मन्स होता आज, पण छान छान शब्दकोट्या केल्या. पहिला शेर अत्यंत सुंदर होता. थँक्यू व्हेरी मच. मजा आली. सुंदर.